नमस्कार मंडळी. तर आपण आलो होतो चेन्नईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर. हे होतं चेन्नईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं अरायवल गेट. त्यानंतर पुन्हा एकदा ती भयानक सिक्युरिटी चेकिंगची प्रोसेस कंप्लीट करून आपण एअरपोर्टच्या आतमध्ये आलो. आत आल्यावर कळाले की आपली फ्लाईट येणार होती 3 नंबर बोर्डिंग गेटला. हे होतं बोर्डिंग गेटच्या इथला नजारा. त्यानंतर बोर्डिंग चालू झालं. आपण आपला पास स्कॅन केला व चालत चालत खालती आलो. आणि खाली आल्यावर काय सांगू, सगळे लोक रांग लावून उभे होते, जणू की शाळेच्या पटांगणात उभा केल्यासारखे. पलीकडच्याच फ्लाईटमध्ये फ्युलिंगचं काम चालू होतं. आणि पुन्हा एकदा बोर्डिंग पास स्कॅन झाला आणि थेट आलो गेट जवळ. हा बघा एरोब्रिज कसा मस्त लावला आहे फ्लाईटला. मग झाली एंट्री आपली फ्लाईटमध्ये. ही होती आपली विंडो सीट. त्यानंतर पुन्हा देण्यात आल्या सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर विमान रनवेकडे निघालं. रनवेवर गेल्यानंतर टेकऑफसाठी तयार झालं. मग काय विमान धावायला लागलं. हळूहळू वेग वाढू लागला. थोड्याच वेळात विमान आकाशात झेपावलं. पुढं पूर्ण धुकं पसरली होती. सुरुवातीला तर काहीच दिसत नव्हतं. मग मनात वाटलं की आज तरी ढगं दिसू दे रे. आणि काहीच वेळात आपलं विमान ढगांमध्ये गेलं. ते दृश्य बघून खरंच खूप भारी वाटलं. असं वाटत होतं जणू आपण स्वर्गातच आलोय की काय. फुल पैसा वसूल फिलिंग येत होती. तेवढ्यात आपला प्री बुक मेल आला. त्यामध्ये सँडविच आणि बेवरेजमध्ये ज्यूस होता. ते खात आपला प्रवास चालूच होता. तेवढ्यात सूर्यदेव रागवले की काय काय माहीत. डायरेक्ट आपली किरण आपल्या डोळ्यात घालू लागले. मग काय करणार, लगेच आपली विंडो अर्धी क्लोज केली व बाहेरचा नजारा बघत बसलो. बघता बघता आपलं विमान येऊन पोचलं कोलकात्याच्या वर. आपली सीट विंगच्या अगदी जवळ होती. म्हणूनच सुरुवातीपासून विंग्स कसे हलतात, कसे वर खाली होतात हे सगळं बघतच येत होतं. ते बघून खूप भारी वाटत होतं. खरं तर हा आपला 6वाच व्लॉग होता व ही फ्लाईट सुद्धा आपल्या आयुष्यातील 6वीच फ्लाईट होती. डोळ्याच्या सर्जरीनंतर 1 महिना रेस्टच्या वेळेत आपण ठरवलेलं की ट्रॅव्हलिंग ब्लॉग चालू करायचे. परंतु पहिलाच प्रवास हा आपला विमानाने होईल असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं. नंतर विमान पोहोचलं कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. नंतर आपण आलो रॅम्पवरून खाली. हे होतं आपलं विमान. नंतर रिटर्नसाठी आपल्याला ट्रेनचं तत्काळ तिकीट काढायचं होतं, परंतु दुर्दैवाने ते निघालं नाही. हे बघा इंजिन कसं दूर सोडत होतं. त्यानंतर आपण विमानाला बाय केलं या आशेने की आपल्याला लवकरच पुन्हा आणखी विमानात बसण्याची संधी भेटेल. नंतर आलो आपण आपल्या बेल्ट जवळ आणि आपली बॅग दिसताच आपल्याला खूप आनंद झाला. ह्याचं कारण विमानात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माहीतच असेल. इथून पुढचा प्रवास पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला विसरू नका.